लाखभर लोकांच्या अडवणुकीला जबाबदार कोण? नमस्कार, एस पी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी संतोष पाटील. आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो नागरिकांचं जगणं कठीण केले. विषय आहे कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवर बांधण्यात येणारा पूल. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 8 वर्ष झाली, पण हा पूल अजूनही कागदावरच रखडलेला आहे. विचार करा, कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, पैसा उपलब्ध आहे, पण पूल मात्र कागदावरच अडकला आहे. आता प्रश्न पडतो, या अडवणुकीला जबाबदार कोण? पुलाच्या दोन्ही बाजूंना भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाल्याने काम थांबल्याचे कारण सांगितले जाते. पण हा केवळ जमिनीचा प्रश्न नाही, हा यंत्रणेचा धोरण आंधळेपणा आहे. समन्वयाचा प्रचंड अभाव दिसतोय आणि या साऱ्याचा फटका कोणाला बसतोय तर ह्या परिसरातील तब्बल लाखभर सामान्य नागरिकांना. पावसाळ्यात यावेळीही राजाराम बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, वाहतूक बंद झाली. वडनगे आणि निगवे परिसरातील लाखो लोकांना 8-10 किलोमीटरचा लांबचा फेरा मारून कोल्हापूरला यावं लागते. वेळ वाया जातोय, इंधन जळतंय आणि मानसिक त्रास होतोय तो वेगळाच. दरवर्षी पावसाळ्यातली ही कहाणी असते. नदीच्या या बाजूला आमदार राजेश क्षीरसागर यांचा मतदारसंघ आहे, तर नदीच्या पलीकडच्या बाजूला आमदार चंद्रदीप नरके यांचा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे दोन्ही आमदार एकाच पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे आहेत. दोघेही सध्या राज्यात महायुती म्हणून सत्तेत आहेत. आता सत्ता आपलीच आहे, सरकार आपलंच आहे, मग अडचण कुठे आहे? दोन्ही लोकप्रतिनिधी वजनदार असूनही या पुलाचे काम तसूभरही पुढं सरकलेलं नाही, हे वास्तव आहे. प्रशासनाकडे बोट दाखवून लोकप्रतिनिधी आपली बाजू झटकू शकत नाहीत. यंदाचा पावसाळा तर नागरिकांचा अशाच त्रासात जाणार आहे. पुन्हा लांबचा प्रवास सुरू झाला आहे. आता एकच मागणी आहे, ही राजकीय आणि प्रशासकीय अडवणूक आता थांबली पाहिजे. किमान पुढचा पावसाळा उजाडण्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण व्हावे. या दिरंगाईला प्रशासन जबाबदार आहे की राजकीय अनास्था? या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.